पोलिंग डेट्स या सुद्धा जाहीर होतात आहेत. जे नॉमिनेशनची तारीख, पोलिंग डेट, काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत. तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबवू शकतो. लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबवू शकतो. तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समझोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार, वापरणार. म्हणजे शिवसेनेबरोबरचा ऑप्शन कुठपर्यंत आहे, म्हणजे उभाटा गटाचा? ते मी म्हटलं ना, यांचं जर जमलं नाही तर मग या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना. जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही बसू. शिवसेनेबरोबर बसत होता ना तुम्ही? हो, पण आता ते या आघाडीमध्ये आहेत. तेव्हा या आघाडीमध्ये काय स्टँड आणि काही नाही त्याच्यावरती अवलंबून राहणारे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुंबईचं तर सूत्र ठरलं ना तुमचं मुंबईचं, पण इतर ठिकाणी विधान मुंबईतलं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही. 80 जागा वगैरे सोडायला तयार, कुठलेही सूत्र ठरलेलं नाही. आणि त्याच्यामुळे असणारं हे जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोमराह करण्याचा भाग ठरलेला आहे त्याला मला वाटतं तुम्ही असणारा फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो.